नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत पोलीस पाटील परभणी जिल्ह्यातील 28 जानेवारी 2024 रोजी झालेला पेपर. त्या पेपरमधील प्रश्नांची उत्तरे आणि गणित या विषयातील प्रश्नांचं स्पष्टीकरण सर्व एकाच व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तरी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरायचं नाही. तर सुरू करूत आपण. चला, पहिला प्रश्न आहे, प्रवरा नदीकाठी वसलेल्या खालीलपैकी या ठिकाणी संत ज्ञानेश्वराने ज्ञानेश्वरी लिहिली. तर या ठिकाणी आपल्याला याचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 नेवासे. नेवासे हे आपलं योग्य उत्तर असेल. दुसरा प्रश्न आहे त्यानंतर, अखंड शिल्पातले प्रसिद्ध कैलास मंदिर कोठे आहे? आणि योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 वेरूळ. प्रश्न क्रमांक 3, भरतनाट्यम हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? आणि योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 तामिळनाडू. प्रश्न क्रमांक 4 आहे, कोची हे बंदर भारतातील कोणत्या राज्यात वसलेले आहे? तर या ठिकाणी आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 केरळ. प्रश्न क्रमांक 5, राधानगरी हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 कोल्हापूर. प्रश्न क्रमांक 6, अफगाणिस्तान या देशाची राजधानी कोणते शहर आहे? आणि या ठिकाणी योग्य उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 2 काबूल. प्रश्न क्रमांक 7, हिंगोली शहर खालीलपैकी कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? आणि योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 कयाधू. प्रश्न क्रमांक 8 आहे, तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? आणि या ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नंदुरबार. प्रश्न क्रमांक 8 होता, काळ वृत्तपत्र इसवी सन 1898 मध्ये खालीलपैकी कोणी सुरू केले? आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 शिवराम महादेव परांजपे. प्रश्न क्रमांक 10, भारतातील पहिला रेल्वे मार्ग खालीलपैकी कोणता आहे? आणि उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 मुंबई ते ठाणे. प्रश्न क्रमांक 11, मुंबईचा अनाभिषिक्त सम्राट मुंबईचे शिल्पकार म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? मुंबईचे शिल्पकार म्हणून उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 जगन्नाथ शंकर शेठ. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, बाबा पदमनजी लिखित पहिली मराठी कादंबरी खालीलपैकी कोणती आहे? आणि योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 यमुना पर्यटन. प्रश्न क्रमांक 13, कोणाच्या शिफारशीनुसार भारतात इंग्रजी शिक्षण पद्धती सुरू करण्यात आली? आणि योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 लॉर्ड मेकॅले. प्रश्न क्रमांक 14, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा असे आवाहन कोणी केले? आणि योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 सुभाषचंद्र बोस. प्रश्न क्रमांक 15, स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 सरदार वल्लभभाई पटेल. प्रश्न क्रमांक 16 आहे, छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या किल्ल्यावर झाला? आणि योग्य उत्तर असेल शिवनेरी पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 17, महाराष्ट्रात मिठाचा सत्याग्रह खालीलपैकी कोठे झाला? आणि योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 वडाळा. प्रश्न क्रमांक 18, जय जवान जय किसान ही घोषणा कोणी दिली होती? आणि योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 लाल बहादूर शास्त्री. प्रश्न क्रमांक 19, पोलीस पाटलाची रजा मंजूर करण्याचे तसेच त्यांच्या रजेच्या मुदतीत 2 महिन्यापर्यंत तात्पुरती नेमणूक करण्याचे अधिकार कोणाला आहेत? योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 तहसीलदार. 20, पोलीस पाटलाचे नियुक्तीचे वय किती? आणि या ठिकाणी योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 60 वर्ष. प्रश्न क्रमांक 21, महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठापैकी एक असलेले सप्तशृंगी देवी हे देवस्थान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? आणि जिल्हा असेल पर्याय क्रमांक 4 नाशिक. 22, मॅकमोहन रेषा ही कोणत्या 2 देशांमधील आंतरराष्ट्रीय सीमा आहे?
मॅकमोहनचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 भारत आणि चीन. पुढचा प्रश्न आहे, रजत क्रांती ही कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? आणि योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 अंडी उत्पादन. प्रश्न क्रमांक 24, संयुक्त राष्ट्र संघाने वर्ष 2023 हे कोणते वर्ष म्हणून घोषित केले आहे? उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष. 25, गुरुत्वीय लहरीच्या सूक्ष्म अभ्यासासाठी लायगो प्रयोगशाळा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात उभारण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे? आणि या ठिकाणी योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 हिंगोली. 26वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात महानगरपालिका अस्तित्वात आलेली नाही? तर या ठिकाणी आपल्याला पर्याय क्रमांक 2 बीड हे उत्तर सांगता येईल. 27वा प्रश्न होता, महाराष्ट्र राज्याचे विद्यमान महसूल मंत्री खालीलपैकी कोण आहेत? सध्या महाराष्ट्राचे महसूल मंत्री पर्याय क्रमांक 1 राधाकृष्ण विखे पाटील. 28वा प्रश्न आहे, भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे कोणत्या देशाचे पंतप्रधान आहेत? आणि योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 ब्रिटन. दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाबद्दल दिला जातो? आणि योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 चित्रपट. 30वा प्रश्न आहे, ICC क्रिकेट वर्ल्ड कप 2023 मधील मॅन ऑफ द सिरीज म्हणजे मालिकावीर पुरस्कार कोणत्या खेळाडूस मिळाला? आणि योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 विराट कोहली. प्रश्न 31, जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे राज्यघटनेतील कोणते कलम रद्द करण्यात आले आहे? तर पर्याय क्रमांक 3 कलम 370 हे आपलं योग्य उत्तर असेल. 32वा प्रश्न होता, जागतिक आरोग्य दिन कधी साजरा करण्यात येतो? योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 7 एप्रिल. 33वा प्रश्न आहे, महाराष्ट्र शासनाने महिलांना ST बसमधून प्रवास करताना तिकिटामध्ये 50% सवलत देणारी कोणती योजना 2023 मध्ये सुरू केली? या ठिकाणी योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 महिला सन्मान योजना. 34वा प्रश्न आहे, महाराष्ट्र शासनाचे 2023 मधील विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोणत्या शहरात पार पडले? योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 नागपूर. प्रश्न क्रमांक 35 आहे, महाराष्ट्रात महसूल दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? महसूल दिन आणि योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 1 ऑगस्ट. 36 डिसेंबर 2023 मध्ये कोरोना विषाणूचा कोणता व्हेरिएंट आढळून आला होता? आणि योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 JN1. महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळाबाबत खालीलपैकी चुकीची जोडी कोणती? आणि या ठिकाणी चुकीची जोडी असेल पर्याय क्रमांक 2 महाबळेश्वर पुणे. महाबळेश्वर सातारा पाहिजे होतं, तर या ठिकाणी पुणे म्हणून चुकीचं असेल पर्याय क्रमांक 2. राष्ट्रीय मतदार दिवस कोणत्या तारखेला साजरा केला जातो? आणि या ठिकाणी योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 25 जानेवारी. 39वा प्रश्न होता, परभणी जिल्ह्यात एकूण किती महसूल उपविभाग आहेत? उपविभागांची संख्या विचारलेली आहे, ती असेल 4 पर्याय क्रमांक 2. 40वा प्रश्न होता गणिताचा, घर मालकाने घराचे मासिक भाडे 10% वाढवले. जर पूर्वीचे भाडे 350 रुपये असल्यास आत्ताचे भाडे किती? 350चे आपल्याला काय करायचं 10% काढायचे. 10% म्हणजे 1 2 हे आणि हे वरचे 2 म्हणजे या ठिकाणी 35 रुपयानं वाढ होईल. तर 350 मध्ये आपल्याला 35 रुपये काय करायचे प्लस करायचे. म्हणजेच या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल 385 पर्याय क्रमांक 2. 41वा प्रश्न आहे, परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे खालीलपैकी कोणत्या संतांची जन्मभूमी आहे? आणि योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 संत जनाबाई. 42वा प्रश्न आहे, शीखांचे 10वे गुरु गुरु गोविंद सिंगजी यांची समाधी कोठे आहे? आणि योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 नांदेड.
43वा प्रश्न आहे, केसाने गळा कापणे या वाक्यप्रचाराचा खालील पर्यायातून योग्य अर्थाचा पर्याय निवडा. केसानं गळा कापणे म्हणजेच विश्वासघात करणे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 44, ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? आणि या ठिकाणी योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, चंद्रपूर. 45वा प्रश्न आहे, मोगलाई, नवलाई हे शब्द शब्दसिद्धीच्या खालीलपैकी कोणत्या उपप्रकारातील आहेत? आणि योग्य पर्याय असेल पर्याय क्रमांक 1, प्रत्यय घटित. 46वा प्रश्न आहे, 1857चे भारतीय स्वातंत्र्य समर हा ग्रंथ रिकामी जागा यांनी लिहिला. उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, स्वातंत्र्यवीर सावरकर. 47वा प्रश्न आहे, तो घोड्यास पळवतो या वाक्यातील क्रियापदाचा उपप्रकार कोणता? उपप्रकार सांगायचा या ठिकाणी, तर योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, प्रयोजक क्रियापद. 48वा प्रश्न आहे, क्षेत्रफळाचा विचार करता अहमदनगर हा सर्वात मोठा जिल्हा आहे, तर रिकामी जागा हा सर्वात लहान जिल्हा आहे. क्षेत्रफळानं सर्वात लहान जिल्हा. योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, मुंबई शहर. प्रश्न 49, पाण्याचा ध्वनिदर्शक या शब्दाचा खालीलपैकी योग्य पर्याय ओळखा. पाण्याचा खळखळाट. पर्याय क्रमांक 1. 50वा प्रश्न आहे आपल्याला या ठिकाणी थोडंसं करेक्शन आहे. रॉकेल टाकले असते तर लाकडे इथं पेटली असती. हे रिकामी जागा प्रकारातील वाक्य आहे. म्हणजे रॉकेल टाकल्यावर लाकडे पेटली असती. या ठिकाणी योग्य उत्तर असेल संकेतार्थ. पर्याय क्रमांक 2. 51वा प्रश्न, रिकामी जागा हा नगरपालिकेचा मुख्य प्रशासकीय अधिकारी असतो. आणि योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, मुख्याधिकारी. प्रश्न क्रमांक 52, विजेच्या दिव्यात खालीलपैकी कोणत्या धातूची तार वापरतात? आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, टंगस्टन. 53वा प्रश्न होता, गोबर गॅसमध्ये मुख्यत्वे रिकामी जागा हा घटक असतो. आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, मिथेन. 54वा प्रश्न आहे, स्कर्व्ही हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावाने होतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, क जीवनसत्व. प्रश्न क्रमांक 55 आहे, डेसिबल हे रिकामी जागा मापनाचे एकक आहे. आणि योग्य उत्तर असेल ध्वनी. पर्याय क्रमांक 2 म्हणजेच आवाज. प्रश्न क्रमांक 56 होता, नेफ्रॉन हे खालीलपैकी कोणत्या मानवी अवयवाशी संबंधित आहे? आणि योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, किडनी. प्रश्न क्रमांक 57 होता, भारताच्या संविधान समितीचे अध्यक्ष कोण आहेत? आणि संविधान समितीचे अध्यक्ष पर्याय क्रमांक 1, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. प्रश्न क्रमांक 58, राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? आणि योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, उपराष्ट्रपती. 59वा प्रश्न होता, महाराष्ट्र विधान परिषदेची या ठिकाणी विधानसभेची दिल्या गेलेलं आहे. विधान परिषदेची विचारले. विधान परिषदेची निश्चित केलेली सदस्य संख्या किती आहे? आणि या ठिकाणी योग्य उत्तर असेल आपलं पर्याय क्रमांक 3, 78. आधुनिक भारताच्या इतिहासात खालीलपैकी कोणास स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हणून संबोधले जाते? आणि योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, लॉर्ड रिपन. 61वा प्रश्न आहे, खालील किती वाजता घड्याळाच्या 2 काट्यात काटकोन होईल? काटकोन 9 आणि 3 वाजता होतो. म्हणजे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, 9. त्यानंतर 62वा प्रश्न आहे, 2 संख्यांचा लसावी 480 व मसावी 12 आहे. एक संख्या 96 असल्यास दुसरी संख्या कोणती? दुसरी संख्या काढताना लसावी आणि मसावीचा गुणाकार करायचा आणि त्याला 96 म्हणजेच पहिल्या संख्येने भागायचं. तर या ठिकाणी 12 1 12, 12 8 96, 8 1 8, 8 45, 8 6 48, शून्याला 0 म्हणजेच 60 हे आपलं उत्तर असेल. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 63, एक मोटारसायकल एका मिनिटामध्ये आपल्याला सांगितले 5 फेरे मारते.
पूर्ण करते तर एका तासात म्हणजे 60 मिनिटात किती फेरे मारेन याचा गुणाकार करायचा. 6 पंच 30 शून्याला शून्य म्हणजेच या ठिकाणी 300 फेरे. पर्याय क्रमांक 2. 64वा प्रश्न आहे आपल्याला. एका कार्यालयाचा आठवडा शुक्रवारपासून सुरू होतो तर त्या कार्यालयाचा आठवड्यातील 5वा दिवस कोणता? शुक्रवार 1, शनिवार 2, रविवार 3, सोमवार 4 आणि मंगळवार 5. 5व्या क्रमांकाचा वार येईल मंगळवार, म्हणून आपलं उत्तर असेल मंगळवार. पर्याय क्रमांक 2. 65वा प्रश्न होता आपल्याला. 108 गुणिले 15 गुणिले 0 या ठिकाणी आपण शून्यानं कोणत्याही संख्येला किंवा शून्यानं कोणत्याही संख्येला गुणलं किंवा शून्याला कोणत्याही संख्येनं गुणलं तर उत्तर 0 येते, म्हणून उत्तर असेल 0. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला 66वा. एका वर्तुळाचा परिघ 44 सेमी असल्यास त्याचा व्यास किती? याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, 14 सेंटीमीटर. त्यानंतर 67वा प्रश्न आहे. स्वप्नील व मकरंद यांच्या आजच्या वयात 6 वर्ष फरक आहे. स्वप्नील मकरंदपेक्षा वयाने लहान आहे. आणखीन 6 वर्षानंतर दोघांच्या वयातला फरक हा वय वाढलं तरी सारखाच राहत असतो. या नियमाप्रमाणे दोघांच्या वयातला फरक सारखाच म्हणजेच 6च राहील. उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, 6. त्यानंतर प्रश्न आहे. 16, 44, 24, 12, 8 व 22 या संख्यांची आपल्याला इथे विचारलेली आहे. सरासरी किती? सरासरी काढायची म्हणजे या सर्वांची बेरीज करायची. याची जर बेरीज केली तर 126 येईल. 126 एकूण संख्या आहेत या ठिकाणी 6, म्हणून याला 6नं भागायचं. 6 1 6, 6 2 12, 6 1 6 म्हणजेच उत्तर असेल 21. 21 म्हणजेच पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 69वा. 18 पेनची किंमत 270 आहे तर 12 पेनची किंमत किती? याचा तिरपा गुणाकार करायचा. या ठिकाणी 18 याला भागल्याच्या नंतर इथं भागाकारात जर आपण 18 घेतले तर 18 1 18, 18 1 18 उरले 9, 18 पंचे 90 म्हणजेच 12 गुणिले 15 या दोघांचा गुणाकार केला तर 180 येईल. म्हणजेच उत्तर असेल 180. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 70 होता. गटातनं बसणारे अक्षर ओळखायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला अक्षरं दिलेली तर यातलं वेगळं अक्षर कोणतं असं सांगायचं आहे. तर AEIOU हे सर्व स्वर आहेत. तर यामध्ये स्वर नसलेलं एकच अक्षर आहे फक्त, ते म्हणजे D, म्हणून उत्तर असेल आपलं पर्याय क्रमांक 1, D. त्यानंतर प्रश्न क्रमांक 71 आहे. 1992चा प्रजासत्ताक दिन सोमवारी होता तर त्या वर्षाचा स्वातंत्र्य दिन कोणत्या वारी येईल? तर प्रजासत्ताक दिन म्हणजेच या ठिकाणी आपल्याला 26 जानेवारीचा वार दिलेला आहे. 26 जानेवारीला सोमवार दिला आहे आणि आपल्याला विचारलेला आहे 15 ऑगस्टचा वार. 26 जानेवारीवरून 15 ऑगस्टचा वार काढताना लीप वर्ष जर असेल तर वार हा 1नं पाठीमागं सरकतो, म्हणजेच सोमवारच्या पाठीमागचा वार रविवार असेल. उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, रविवार. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 72वा. घोड्याला वाघ म्हटले, वाघाला सिंह म्हटले, सिंहाला हरिण म्हटले, हरणाला बैल म्हटले तर टांग्याला काय जुंपणार? तर टांग्याला काय जुंपतात? तर टांग्याला घोडा जुंपतात. घोड्याला काय म्हटले? वाघ म्हटले, म्हणजे आपलं उत्तर असेल वाघ. पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपल्याला 73वा. एका रकमेचे 10% दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज 210 रुपये होते तर ती रक्कम कोणती? तर या ठिकाणी आपण 1000चे जर 10% काढले तर ते 100 रुपये येतात एका वर्षाचं, आणि त्याच्या पुढच्या वर्षीला 1100चे पुन्हा 10% काढले तर 110, म्हणजेच 100 आणि 110 म्हणजे 210 रुपये व्याज झाले, म्हणून उत्तर आपलं असेल 1000 रुपये. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 74वा प्रश्न आहे. एका रांगेत मध्यभागी असलेल्या अरुणचा क्रमांक 17वा आहे. मध्यभागी म्हणजे तो मध्यभागी आहे. इकडून बी 17वा आहे आणि इकडून बी 17वा आहे, म्हणजे इकडं 16 जण आहेत, इकडं 16 जण आहेत. 16 आणि 16 32 आणि तो एक 33, म्हणजेच त्या रांगेत एकूण मुलं किती? तर 33. पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे 75वा. एका काटकोन त्रिकोणाचा कर्ण 17 सेमी असून त्याची एक भुजा 15 सेमी आहे तर दुसरी भुजा किती? तर या ठिकाणी कर्ण वर्ग म्हणजेच 17चा वर्ग बरोबर पाया वर्ग म्हणजेच एक बाजूचा वर्ग म्हणजे 15चा वर्ग बरोबर
15चा वर्ग अधिक दुसरी बाजू म्हणजे एक्सचा वर्ग. या ठिकाणी 17चा वर्ग जर घेतला तर 289. 15चा वर्ग 225, त्याच्यातून वजा करायचा 225, वजाबाकी येईल 64 आणि 64चं वर्गमूळ जर घेतलं तर 8, म्हणजे एक्स बरोबर 8 हे आपलं उत्तर असेल, म्हणजे दुसरी बाजू 8 असेल. पर्याय क्रमांक 2. पहा त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला खालील पर्यायातील गटात न बसणारी संख्या सांगायची, आणि या ठिकाणी गटात न बसणारी संख्या असेल 57. पर्याय क्रमांक 3, कारण इतर सर्व मूळ संख्या आहेत, 57 सोडून. चला त्यानंतर 77वा प्रश्न आहे, माझी आई तुझ्या वडिलाची बहीण लागते तर तुझी आई नात्याने माझी कोण? म्हणजेच एक्सची आई त्या ठिकाणी वायच्या वडिलाची बहीण, म्हणजेच वडिलाची बहीण म्हणजे आत्या, त्या आत्याचा मुलगा झाला. याचा अर्थ तो मामाचा मुलगा, म्हणजेच त्याची आई मामी, म्हणजे आपलं उत्तर असेल या ठिकाणी मामी. पर्याय क्रमांक 3. पहा पुढचा प्रश्न आपल्याला, ताशी 6 किलोमीटर वेगाने, म्हणजे ताशी म्हणजे एका तासात 60 मिनटं असतात, 60 मिनटामध्ये 6 किलोमीटर वेगाने अंतर धावून जाण्यास अनिलला 50 मिनटं लागले. मग 50 मिनटामध्ये तो किती अंतर, ठराविक अंतर सांगितले किती अंतर, तर या ठिकाणचं शून्य कटले हे आले, मग इथला शून्य कटले इथं 5, म्हणजेच 5 किलोमीटर अंतर त्याला जायचं आहे. हेच अंतर म्हणजे 5 किलोमीटर अंतर ताशी 10 किलोमीटर, म्हणजेच 60 मिनटामध्ये 10 किलोमीटर जायचं, तर 5 किलोमीटर जाण्यासाठी त्याला किती वेळ लागेल तर इथं आपल्याला काढायचं आहे. या 10चे जर निम्मे केले तर 5 आले, या 30चे निम्मे हे 60 येतं, या 60चे निम्मे केले तर इथं 30 येईल, तर म्हणजे आपलं उत्तर 30 येईल. 30 मिनिट, 30 मिनिट हे उत्तर असेल. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर असेल 30 मिनिट. 79वा प्रश्न आहे, दर 2 मीटर अंतरावर एक खांब, याप्रमाणे एकूण 60 मीटर अंतरात किती खांब रोवता येतील? तर 60 मीटर अंतर आहे आपल्याकडे, या ठिकाणी 60 मीटर अंतर आहे, 2 मीटरला एक खांब लावायचा आहे, बे 1 बे, बे 3 6 0, आणि सुरुवातीचा एक खांब एक्स्ट्रा लागेल, म्हणजे 30 अधिक 1 किती 31, तर एकूण खांब किती लागतात तर 31. पर्याय क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर असेल. आणि 80वा प्रश्न होता, रिकामी जागा हा पंचायत समितीचा पदसिद्ध सचिव असतो, आणि पंचायत समितीचा पदसिद्ध सचिव या ठिकाणी योग्य उत्तर असेल. पर्याय क्रमांक 2 गट विकास अधिकारी. तर अशा पद्धतीनं हा परभणी जिल्ह्याचा पोलीस पाटलाचा पेपर आपण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केलेला आहेच. प्रश्न लक्षात आले असतील, व्हिडिओ व्यवस्थित पाहिला असेल तर या ठिकाणी लाईक आणि शेअर करायला विसरायचं नाही, आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं. अशाच प्रकारच्या नवनवीन जिल्ह्यातील पोलीस पाटील आणि पोलीस भरतीचे पेपर आपण या चॅनलवर घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तोपर्यंत जय हिंद.